नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. कोर्टाची तारीख अर्जुनने अर्जंटमध्ये मागवून घेतलेली असते. त्याप्रमाणे कोर्टाचं कामकाज सुरू होतं आणि ॲडव्होकेट भालेराव म्हणतात की पुन्हा पुन्हा या केसमध्ये इतका इंटरेस्ट घेण्याची काहीच गरज नाही आहे, कारण अगोदरच माझ्या आशिलाला निर्दोष म्हणून मुक्तता केलेली आहे. तरीसुद्धा ॲडव्होकेट सुभेदार पुन्हा पुन्हा ही केस रिओपन करण्याची मागणी का करतायत काहीच कळत नाही आहे. तेव्हा अर्जुन सांगतो की मागच्या वेळेस जे पुरावे राहून गेले होते ते पुरावे आज मला सादर करायचे आहेत आणि त्यासाठी मला ही केस रिओपन करायची आहे. तशी जज साहेब त्यांना परवानगी देतात. आता अर्जुन नागराजचा खोट्या डेड बॉडीशी संबंध आहे हे दाखवून देण्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या नर्सला बोलावतो. पण खरं तर अर्जुनला फक्त चैतन्याच्या मेसेजची वाट पाहायची असते, कारण महिपत बोलायला तयार झाला की नाही हे चैतन्य त्याला मेसेज करून सांगणार असतो. आता ती नर्स ठरल्याप्रमाणे विटनेस बॉक्समध्ये येते. ती स्पष्टपणे नागराजचं नाव घेते आणि यांनीच मला डेड बॉडी चेंज करायला सांगितली होती असंही सांगते. अर्जुन तिला विचारतो, म्हणजे तुम्हाला त्यांनी पैसे दिले होते म्हणून तुम्ही हे सगळं काम करायसाठी तयार झाला आहात, म्हणजे तुम्ही पैशासाठी काहीही करू शकता. तेव्हा ती नर्स सांगते की हो, मला त्यावेळेस पैशाची खूप गरज होती आणि त्यांनी मला पैसे ऑफर केले, त्यामुळे माझाही नाईलाज झाला, त्यामुळे मी हे सगळं काम करायला तयार झाले. मला माहिती होतं की हे सगळं बेकायदेशीर आहे, पण तरीसुद्धा मी हे काम केलं. ॲडव्होकेट भालेराव म्हणतात, मग कशावरून आजची ही साक्ष त्यांनी पैशासाठी दिली नसेल? तेव्हा अर्जुन म्हणतो की यांना पुरावेच हवे असतात प्रत्येक वेळी. माझ्याकडे आहे ना पुरावे, मी ते सुद्धा तुम्हाला देतो. आणि अर्जुन एक पेन ड्राईव्ह कोर्टामध्ये सादर करतो. त्या पेन ड्राईव्हमध्ये हॉस्पिटलचं CCTV फुटेज असतं, ज्यामध्ये ती नर्स एक डेड बॉडी घेऊन जाताना दिसते. तिच्यासोबत एक व्यक्तीही असतो. अर्जुन सांगतो की हाच तो व्यक्ती आहे, नागराज किल्लेदार. यानेच ती डेड बॉडी अरेंज केली होती. ॲडव्होकेट भालेराव ऑब्जेक्शन घेतो की या CCTV फुटेजमध्ये चेहरा मात्र दिसत नाही, मग कशावरून ते नागराज किल्लेदारच आहेत. भालेराव त्या नर्सचं स्टेटमेंटसुद्धा खोटं आहे असं सांगतात. पैशासाठी तिने साक्ष बदलली असंही सांगतात आणि तिची साक्ष ग्राह्य धरली जाऊ नये अशी कोर्टाला विनंती करतात. आता इकडे सचिन साक्षीला वारंवार कॉल करत असतो, पण तिचा फोन कंटिन्यू स्विच ऑफच येत असतो. त्याला प्रश्न पडतो की नेमकी ही साक्षी गेली तरी कुठे. तितक्यात त्याला पैसे मागणाऱ्या त्याच्या त्या गुंडांचा फोन येतो आणि येत्या 10 दिवसामध्ये आमचे 5 लाख रुपये देऊन टाकले नाहीस तर त्याचे परिणाम काय होतील त्याला सामोरं जायला तयार राहा अशी त्याला धमकी देतात. तितक्यात आता सचिनला अस्मिताचा मेसेज येतो की तुला भेटून खूप छान वाटलं. तो स्वतःशीच म्हणतो, शेवटी बायको ती बायकोच असते. कुठे जाणार ती मला सोडून? कुठेच जाऊ शकत नाही. शेवटी तिला माझ्याकडेच येणं आहे. आता इकडे अर्जुनला फक्त वेळ मारून न्यायची असती, कारण त्याला अजूनही चैतन्याचा मेसेज आलेला नसतो की महिपत तयार आहे साक्षी दे. त्यामुळे अर्जुन पुन्हा एकदा त्या ट्रक सर्व्हिसच्या मॅनेजरला बोलावतो. त्याला पुन्हा प्रश्न विचारतो की नेमकी तेव्हा काय झालं होतं. तेव्हा तो मॅनेजर सांगतो की मला ट्रक पोहोचवायला सांगितला होता आणि त्याप्रमाणे मी तो ट्रक पोहोचवलासुद्धा होता, पण त्यानंतर माझी नोकरी गेली. जवळजवळ 4 वर्ष मी नोकरीच्या तलाशमध्ये होतो, त्यामुळे माझी आर्थिक परिस्थितीसुद्धा खूप खालावली होती आणि नंतर मी माझ्या काही 3-4 मित्रांच्या संपर्कामध्ये होतो. त्यांच्या संपर्कामुळे मला एका ठिकाणी जॉब मिळाला होता. अर्जुन म्हणतो, म्हणजे तुमची परिस्थिती तेव्हा इतकी बिकट होती की तुम्ही मोठा मोबाईल अफोर्ड करू शकत नसाल ना? तेव्हा तो मॅनेजर नाही असं सांगतो. मग अर्जुन म्हणतो, जेव्हा या सगळ्यांची तपासणी झाली होती त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की यांच्याकडे एक डायरी होती आणि त्या डायरीमध्ये काही नंबर लिहिलेले होते. त्यामध्ये नागराज किल्लेदारचा नंबर देखील लिहिलेला असतो, तो देखील तारखेसह. म्हणजे ॲक्सिडेंट होण्याच्या काही दिवस अगोदर नागराजचा नंबर हा त्या साईट मॅनेजरच्या डायरीमध्ये लिहिलेला होता. ही गोष्ट मात्र नोंद करून घेण्यासारखी असते. यावरून अर्जुन म्हणतो की म्हणजे यांची ओळख अगोदरपासून होती. म्हणजे माझे मित्र ॲडव्होकेट भालेराव जेव्हा म्हणाले होते
नागराज किल्लेदार आणि साईट मॅनेजर यांचा काहीच संबंध नाही, म्हणजे ते खोटं होतं. भालेराव म्हणतो असूही शकते तोंड ओळख. आता धंदा व्यवसाय म्हटलं की लोकांशी बोलणं चालणं येतच की नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो चला. त्यांनी मान्य तरी केलं की त्यांची तोंड ओळख होती म्हणून. ॲडव्होकेट भालेराव म्हणतो की अर्जुन सुभेदार फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत. पुन्हा पुन्हा तेच साक्षीदार ते बोलवत आहेत. त्यानंतर जज साहेबसुद्धा म्हणतात की तुम्हाला नवीन साक्षीदारच बोलवता येईल, जुने साक्षीदार चालणार नाहीत. त्यावेळेस अर्जुन म्हणतो पण साक्षीदाराची साक्ष नवी असूच शकते ना, मला फक्त 5 मिनिट द्या. आता इकडे अस्मिता सचिनशी चॅटिंग करण्यामध्ये बिझी असते आणि पूर्णाजी, कल्पना दोघीही नागराजच्या केसबद्दलच चर्चा करत असतात. खरं तर त्यांना ही चर्चा अजिबात करायची नसते, पण अर्जुनकडे केस असल्यामुळे वारंवार त्या गोष्टीचा उल्लेख घरामध्ये होणारच, असं दोघींचंही मत असतं. आता विमल अस्मिताशी बोलत असते, पण अस्मिताचं मात्र काही लक्षच नसतं. तेव्हा कल्पना तिच्यावरती ओरडते आणि काय गं, लक्ष कुठे आहे तुझं? तेव्हा अस्मिता उडवाउडवीची उत्तर देते आणि तितक्यात सचिन दरवाजामध्ये येऊन उभा राहतो. सचिनला पाहून कल्पना पूर्ण आजीला तर खूपच राग येतो. सचिन म्हणतो की मी माझ्या बायकोला भेटायला आलो आहे आणि मला असं वाटतं की तुमची काही हरकत नसावी, आणि तो अस्मिताला एक बुके गिफ्ट करतो. अस्मिताला ते सगळं पाहून खूप आनंद झालेला असतो. कल्पना त्याच्यावरती चिडते आणि त्याला तिथून निघून जायला सांगते. अस्मिता सर्वांना सांगते की काल मी सचिनला भेटायला एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. आता हे ऐकल्यानंतर पूर्ण आजीला तर चांगलाच धक्का बसतो आणि तसंही कल्पनाला सायलीकडून हे सगळं कळालेलंच असतं. पूर्ण आजी अस्मिताला समजावतात, जो व्यक्ती एकदा चुकला आहे तो व्यक्ती वारंवार चुकत राहणार. त्याच्याकडून बदलण्याची अपेक्षा आपण करू शकत नाही आणि तुझ्या आणि तुझ्या बाळाला आयुष्यभर काहीच कमी पडणार नाही याची खात्री आम्ही तुम्हाला देतो. पण अस्मिता कोणाचं काही ऐकायला तयारच नसते. ती सर्वांना म्हणते की माझं ठरलं आहे, आम्ही पुन्हा एकदा एकत्र येणार आहोत आमच्या बाळासाठी. कारण मुलाला वाढवायचं म्हटलं की त्याचे वडील तर असायला हवेच ना. आता सचिनसुद्धा खोटं खोटं बोलू लागतो. मी इथून पुढे अस्मिताशी कधीच वाईट वागणार नाही. तुमच्या सर्वांसमोर मी तुम्हाला शब्द देतोय. मी खरंच खूप तिची काळजी घेईल. आणि अस्मिताला हे सगळं खरं वाटत असतं. ती पूर्णपणे त्याच्या जाळ्यामध्ये अडकत असते आणि हे सगळं घरातल्यांना दिसून असूनसुद्धा ते काहीच बोलू शकत नाही. कारण तसं पूर्ण आजी कल्पनाला थांबवतात. आता इकडे अर्जुन महिपतला कोर्टामध्ये बोलवायची परवानगी मागतो. सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं, हा जर काही बोलणारच नाही आहे तर मग अर्जुनने याला का बरं बोलावलं असेल. ॲडव्होकेट भालेरावसुद्धा त्याच्यावरती आक्षेप घेतात. रविराजलाही प्रश्न पडतो, नेमकी अर्जुनच्या डोक्यामध्ये काय चाललं आहे. महिपत काही बोलणारच नाही आहे, मग त्याला बोलावून इथे त्याला काय साध्य करायचं आहे. महिपत आता विटनेस बॉक्समध्ये येतो आणि नागराजकडे रागात पाहत असतो. तेव्हा अर्जुन पुन्हा तोच प्रश्न विचारतो, तुम्हाला त्या ॲक्सिडेंट केसबद्दल काही सांगायचं आहे का. तेव्हा मात्र महिपत शांतच बसलेला असतो. आता सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडेच लागलेल्या असतात की आता हा काय उत्तर देईल. चैतन्य, अर्जुन या सगळ्यांनाच खूप मनामधून धाकधूक असते की त्याने स्टेटमेंट द्यायलाच हवं. सायलीसुद्धा विचारात पडते. आता महिपतला अर्जुनचे ते शब्द आठवत असतात. काय असेल महिपतचा जबाब, हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.